ओम नमः शिवाय. नमस्कार, मी खुशाल, ज्योतिष आणि वास्तु अभ्यासक नवऋषी ज्योतिष विद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रो, भारतातील महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा गणेशोत्सव भाद्रपद शुक्ल पक्षमध्ये साजरा केला जातो. हे काही वेगळं सांगायची गरज नाही, परंतु तितकेच महत्त्वाचे देखील आहे. कारण समाजामध्ये पसरलेले काही समज आणि गैरसमज धर्मशास्त्रानुसार दूर होणे गरजेचे आहे. शिवाय पाळावयास देखील सोपा आणि योग्य असा आहे. तर मग चला, जास्त वेळ न घालवता पटकन समजून घेऊया. बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी पार्थिव गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद मधील चतुर्थीच्या दिवशी गणेशाची स्थापना आणि पूजन करण्यासाठी कोणतीही निश्चित अशी वेळ नाही. सकाळपासून ते दुपारपर्यंत कधीही श्रींची स्थापना आणि पूजा करता येते. यासाठी कोणतेही विशिष्ट योग किंवा नक्षत्र इत्यादी निषिद्ध नाही, म्हणून त्याचे पालन करण्याची देखील आवश्यकता नाही. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक आणि सबस्क्राईब करा. घरामध्ये स्थापना करायची श्री गणेशाची मूर्ती जास्तीत जास्त 1 वीट उंच असावी, म्हणजेच अंदाजे 9 इंच इतकी, व सिंहासनावर बसलेली असावी. भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी हा दिवस पार्थिव गणेश स्थापनेचा एकमेव दिवस आहे. जर त्या दिवशी ते शक्य नसेल तर इतर कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. 1 वर्ष चूक लोप झालेली चालेल. पुढच्या वर्षी गणपतीची पूजा करता येते. काही महिलांना गैरसमज आहे की गौरी पूजन सुरू करण्यासाठी कोणीतरी आपल्याला गौरीचे मुखवटे किंवा हात दिले पाहिजे, अथवा लक्ष्मीचे दोरे सापडले तरच आपल्या घरी गौरी पूजन सुरू करता येते. असा शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नाही. स्वेच्छेने नव्याने गौरी पूजन केव्हाही सुरू करता येते. हरतालिका व गणपती जर एकाच दिवशी आले तर कोणतीही पूजा आधी किंवा नंतर करता येते. तृतीया संपल्यावर गणपतीची पूजा केली पाहिजे किंवा तृतीया संपण्यापूर्वी हरतालिका पूजन केले पाहिजे असेही नाही. गणपती पूजन 10 दिवस करणे शक्य नसेल तर पूजनाचे दिवस कमी करून 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा अथवा 7 दिवसाचा गणपती विसर्जन करता येईल. गौरी विसर्जनासोबत गणपती विसर्जन असेल तर तो कितवाही दिवस असो चालेल. काही लोक ह्या वर्षीची गणेश मूर्ती तशीच घरात ठेवून पुढच्या वर्षी विसर्जन करतात. याला धर्मशास्त्राची मान्यता नाही, म्हणून मूर्तीची स्थापना ज्या वर्षी करतो त्याच वर्षी विसर्जन करावी. दुसरे असे की आपल्या प्रथेप्रमाणे गणपती विसर्जन करताना जर मंगळवार किंवा मूळ नक्षत्र असेल तर गणेश विसर्जन करता येते. श्री गणेशाची उत्तर पूजा झाल्यानंतर समुद्रात, नदीत किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यापूर्वी गणपतीची पूर्ण आरती करण्याची जरुरी नाही. आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आयकॉन बेलवरती क्लिक करा. शिवम कल्याण.